ज्यावेळेस नगरपालिकेचं अतिक्रमण म्हणजे आपलं अतिक्रमण झालं असं नगरपालिकेने ठरवलं होतं आणि समोरचा रोड होता, हा रोड संपूर्ण पाठीमागे जाणाऱ्या रोडला जोडायचा होता. तुम्हेव माताच पिता तुम्हेव बंधूच सखा तुम्हेव विद्या द्रविणं तुम्हेव सर्वं मम देव तुम्हेव सर्वं मम देव श्री गोपाल कृष्ण. मला माहित आहे वेळ भोजनाची झालेली आहे नाही का, आणि म्हणून परमेश्वराचं नामस्मरण आपण विसरून गेलो. जो देतो त्याचं नाव घ्यायला आपल्याला विसर पडलेला आहे आणि मग देणाऱ्याचं नाव आपण पहिलं घेतलं पाहिजे. श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी महाराज की. महिला विभागातून आवाज नाही, तुम्हाला भूका लागलेले वाटत नाही. श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज या ठिकाणी श्री कृष्ण मंदिर मानोबा आश्रम आणि या श्री कृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम आणि या वर्धापन दिनाला आज पावे तो 35 वर्ष पूर्ण होत आहे. आणि अशा या मंगलमय सोहळ्याचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय ज्ञान भक्ती वैराग्याचे महामेरू टाकळी चाळीसगाव निवासी बाबाजी, तसेच व्यासपीठावर जी सर्व संत महंत मंडळी, तसेच आपण नामधारक वासनिक बंधू आणि भगिनी. वेळ कमी आहे, तसंच सर्वांचंच नाव घेणं, सर्वांच्याच नावाने माझा उद्धार होऊ शकतो, परंतु वेळेअभावी क्षमस्व. आज आपण या ठिकाणी हा अमृत महोत्सव संपन्न होत आहे, या विषयावर अनेक वक्त्यांनी आपापले विचार मांडलेले आहेत आणि म्हणून त्या विषयाकडे मी न जाता या मंदिराबद्दल बाबाजींनी जे मला यापूर्वी सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकामध्ये मांडलं की कृष्णराज बाबांनी या ठिकाणी सहकार्य केलं. बंधूंनो, योगायोग असतो, कुठली गोष्ट कोणाच्या हातून व्हावी हे सांगता येत नसतं. ज्यावेळेस नगरपालिकेचं अतिक्रमण म्हणजे आपलं अतिक्रमण झालं असं नगरपालिकेने ठरवलं होतं आणि समोरचा रोड होता, हा रोड संपूर्ण पाठीमागे जाणाऱ्या रोडला जोडायचा होता. जवळजवळ आपलं अर्ध मंदिर हे तुटत होतं आणि अशा प्रसंगी पूर्वी पेपरला बातम्याही आलेल्या होत्या, पण आपले कैवल्यवासी बाबा, पंथ बाबा म्हणजेच अनिल बाबा, ही एक वैराग्यच मूर्ती, त्यांनी त्याच्याकडे जरा दुर्लक्षच केलं आणि नगरपालिकेला कोणी उत्तर न दिल्यामुळं हा रस्ता निश्चित झाला. आणि जेव्हा पाडायचं काम हे निश्चित झालं आणि ती बातमी बाबांना कळली. बाबांना कळल्यानंतर या ठिकाणी भाऊसाहेब ढोकचवळे, हल्लीचे आत्ताचे भाईदेव मुनी पंजाबी आणि नाना आमचे राजू नाना नरोडे या ठिकाणी आले आणि बाबांनी त्यांच्याजवळ विषय मांडला. विषय मांडल्यानंतर काय करावं, आपले मंदिर हे पडतंय. तर भाईदेव मुनी म्हणजेच भाऊसाहेब ढोकचवळे त्यांनी सांगितलं, चिंता व्यक्त केली सर्वांनी आणि सांगितलं की हे काम आपलं बेलापूरचे, त्यावेळेस मी प्रमोद मुनी होतो, कृष्णराज बाबा ह्या गादीवरती विराजमान नव्हतो, प्रमोद मुनी करू शकतात. आणि म्हणून बाबांना वाटलं आता जागा तरी गेलेलीच आहे, मंदिर तुटणारच आहे आणि प्रमोद मुनी तरी काय प्रयत्न करतील. पण या व्यक्तीने जरा आग्रह धरला की नाही ही गोष्ट आपण त्यांच्या कानावर घालू. असं म्हटल्यानंतर बाबांनी प्रयत्न केला, मला बोलवून या ठिकाणी घेतलं. या ठिकाणी आल्यानंतर बाबांनी ह्या मंदिराची जे काय घडणार आहे ते माझ्या समोर मांडलं
आणि बघा तुमच्या हातून जर होत असेल, तुमच्या हाताला यश येत असेल तर बरं होईल. त्यावेळेस बाबांच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब आलेले होते. मी म्हटलं आता माझ्याकडून होणं, पण माझ्या ओळखीचा मी जिथे जिथे माझ्या ओळखी आहे तिथं प्रयत्न करून बघतो. तर त्यावेळेला बाबांनी जे दळवी साहेब आहे त्यांचा जो उल्लेख केला, त्यांना मी भेटलो, कारण ते माझ्या देहाच्या गावी नगरपालिकेमध्ये होते आणि त्यांना मी तिथली ओळख माझी असाच नगरपालिकेने एक हे टाकलेलं होतं, त्या राहत्याला आपल्याला मंदिर करायचं होतं आणि त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणचं काय म्हणतात त्याला आरक्षण उठवलं होतं. मला त्यांची आठवण झाली, मी त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर म्हणे बाबा हे शक्य आहे, परंतु हे प्रकरण सगळं पुढं गेलेलं आहे. पुढं गेलेलं मी बाबांना येऊन सांगितलं की बाबा हे प्रकरण पुढं गेलेलं पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर बाबा म्हटले इथून जर आपल्याला ठराव मिळाला तर पुढचं काम आपलं होणार आहे. तिथं आपले शिंदे साहेब आहेत, पण नगरपालिकेचा ठराव आपल्याला गरजेचा आहे. मी म्हटलं बाबा काळजी करू नका, इथचा ठराव मी काढून देण्याचा प्रयत्न करतो. दळवे साहेबांना भेटलो, त्यांना विचारलं, मी सगळी संपूर्ण विचारपूस केली. त्यांनी मला सांगितलं, तत्कालीन अध्यक्ष आपल्या अधिकताई अनुराधा अधिकताई त्यांना मी भेटलो. मी होतो ढोकचवळे, भाऊसाहेब ढोकचवळे उर्फ भाईदेव मुळे पंजाबी बोठे सर, आम्ही मंडळी त्या ठिकाणी जाऊन भेटलो. बाबा हे होते त्यावेळेस, मोहित दादा म्हणून होते. आम्ही सर्व मंडळी त्यांना जाऊन भेटलो. भेटल्यानंतर त्यांनी होकार दिला की बाबा प्रयत्न करू म्हणता म्हणता तारीखाची जवळ येत चालली आणि प्रयत्न काय नाही. मला चिडी निर्माण झाली की ही मंडळी आश्वासन देतील, आश्वासन देऊन जर काम होत नसेल तर यांना या पदावर राहण्याचा अधिकार मुळीच नाही. ही चिडी निर्माण झालं. बाबा माझ्या बरोबर होते. आम्ही तिघही भाईदेव म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत. आम्ही पुन्हा त्या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर ताईंना मी एकच विचारलं, मी तुम्हाला परत एकदा हात जोडण्यासाठी आलेलो आहे. आमचा जे मंदिर तुटतंय त्या जागेचा बचाव तुमच्याकडून होतो का नाही, तुमच्याकडून ठराव आम्हाला मिळतो का नाही हे पहिलेच सांगा. एकदाच हात जोडायला आलेलो आहे, पुन्हा हात जोडणार नाही. खरंय का नाही बाबा? तेव्हा अनुराधा ताईंनी त्यावेळेला नामदेव साहेबांना बोलावून घेतलं आणि त्यांनी हेच उद्गार काढले की बाबांचं जे काम आहे, त्या आश्रमाचं काम आहे, त्या आश्रमाच्या बाजूने जागा भरपूर आहे, त्या बाजूने तो रस्ता जाऊ शकतो आणि मीही तुम्हाला हात जोडून सांगते की तो आश्रम वाचला पाहिजे, तो बाजूने रस्ता घ्या. त्यावेळेस हे काम इथं ठराव आपल्याला नगरपालिकेचा पाहिजे होता. तिथून पुढे आम्हाला सांगितलं अनुराधाताईंनी की तुम्हाला अंजू भाईंना भेटावं लागेल बाबा. मी बोटे सर, आमचे भाईदेव मुनी आणि आत्ताचे पंथ बाबा, आम्ही त्यावेळेस त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यांना हा संपूर्ण इतिहास सांगितला आणि महानुभाव संप्रदायाला मुस्लिमांचा आणि महानुभाव संप्रदायांचा योगायोग ज्या ज्या ठिकाणी मिळून आलेला आहे हा संपूर्ण इतिहास त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा मी ठरावाला कुठल्याही आडवं येणार नाही. हा परत नगरपालिकेचा ठराव आपण घेऊ आणि हे मंदिर वाचवण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेला तिथून निघाल्यानंतर बाबा तुम्ही आमच्या बरोबर नव्हते. आम्ही ससाने साहेबांना सुद्धा भेटलो आणि प्रत्येक व्यक्तीला सांगितलं की ह्या कामाला कुणाचाही विरोध होऊ नये. ज्यावेळेस ठराव पुढे येईल त्यावेळेस सर्वांनी होकार द्यावा. इथं पक्ष आम्ही धरला नाही की अमक्या पक्षाचे की तमक्या पक्षाच्या, ही बाजू आम्ही तिथं ठेवली नाही आणि सर्वांनी आम्हाला एकच सांगितले की बाबा तुमचं काम झालं आणि मग नगरपालिकेमध्ये हा ठराव झाला आणि तो ठराव पुण्याला पोहोचला आणि पुण्याला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आताचे पंत बाबा म्हणजे त्यावेळेचे मोहित दादा हे पुण्याला गेले आणि आता ज्या व्यक्तींचा शिंदे साहेबांचा आपण जो सत्कार या ठिकाणी केला त्यांनी काम ते पूर्ण केलं. आपल्याला त्यावेळेच्या आयुक्तांचा भरपूर फायदा झाला. काम
कारण करावं लागतं, पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो, झटावं लागतं. असं ते आमचं एक काम पडलेलं आहे ना. हो, कुठं बेलापूरचं काम शिल्लक आहे का? दोघेही जण हा, ते काम महत्वाचं आहे. स्मशानभूमीचं काम आहे. वरून कागदपत्र आलेलं आहे, मी तुमच्याकडे अर्ज दिलेला आहे. फक्त कोणती जागा तुम्ही देणार आहे ते मला पाहिजे. झालं ना, टाळे वाजवा. असं प्रत्येक कामासाठी झाडावं लागतं. निधीच्या बाबतीत आपलं नाऊरचं स्थान होतं, त्याला निधीच मिळू शकत नव्हता, कारण ते पूर रेषामध्ये होतं. कशामध्ये होतं? पूर रेषामध्ये होतं. आणि पर्यटनमधून आपल्याला निधी मिळवायचा होता. तर आपण बेलापूरच्या ट्रकच्या नावावर त्या मंदिराचा उल्लेख केला आणि त्या मंदिरासाठी सुद्धा 2 कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी मिळवून आणलेला आहे, बेलापूरसाठी आणलेला आहे. तसा श्रीरामपूर तालुक्याकरता कारंजकर बाबांच्या प्रयत्नातून आपल्याला 9.5 लाख कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे. फक्त काम करण्याची गरज आहे. आणि काम केलेला जो कामासाठी झटत राहील, त्याकरता मी माझ्या कामासाठी माझे जे जोडीदारांचे भोगे बाबा आहेत, दत्तराज बाबा आहेत, आपले कांदळसकर बाबा आहेत, यांना नेहमी कल्पना देत असतो आणि यांना बरोबर घेऊन जात असतो. नुसतं पद नको आहे, काय त्या पदाचा वापर आपण योग्य पद्धतीनं केला पाहिजे आणि त्या कार्यात आपण उतरलं पाहिजे. थोडी खिशाला झळ घ्यावं लागते. काय होतं बाबा, खिशाला झळ घ्यावं लागतं. कागदपत्राचा पुरवठा करण्यासाठी पैसा लागतो. ही सगळी झळ स्वतःला घ्यावा लागते आणि ती झळ घेण्याची तयारी ज्याच्यामध्ये आहे त्याला परमेश्वर त्याच्या हातून कार्य करून घेत राहतो, या शंकाच नाही. आणि हे जे कार्य तेव्हापासून ज्या अडचणी आल्या त्या सोडवल्या गेल्या, परंतु आज या ठिकाणी जो कार्यक्रम होत आहे, बाबांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी चालवण्याचं ठरवलं. अगदी अल्प वयामध्ये त्यांनी हे कार्य हाती घेतलं. आश्रमचं कार्यही व्यवस्थित चालू आहे आणि तेव्हापासून कार्यक्रम हे आज 35वा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत त्यांच्या हातून होत आहे. अशा अनेक धार्मिक कार्यक्रम त्यांच्या हातून या ठिकाणी घडत राहो. या ठिकाणी त्यांनी बालसंस्कार शिबिर सुद्धा सुरू केलेलं आहे आणि ब्रह्मविद्याशास्त्राचं शिक्षण संस्था सुद्धा त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. असंच कार्य त्यांच्या हातून या ठिकाणी घडत राहू हीच त्रिवार मी प्रभू चरणी प्रार्थना करतो. आमचे बेलापूर गावचे शरद भाऊ नवले, जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या अभिषेक भाऊ खंडांडे, ग्रामपंचायत म्हणजे उपसरपंच, हे या ठिकाणी उपस्थित राहिले. मला एक आनंद झाला की आपल्या या कार्यक्रमासाठी तुम्ही दोघेही उपस्थित राहिले आणि तुमच्याकडून शब्दही मिळाला. धन्यवाद, मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तसं पाहिलं तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे जातो की हे काम झालंच पाहिजे. आतापर्यंत आम्हाला नकार मिळालेला नाही. हो, नकार कधी दिलेला नाही. त्यांनी काम होतच राहतो. असंच बाबांचं कार्य या ठिकाणी वाढत जावं हीच प्रभू चरणी प्रार्थना करतो. धार्मिक विचार बोलण्यासारखं भरपूर होतो, पण वेळ झालेला असल्यामुळं मी धार्मिक याला दिला फाटा देऊन मी जे कार्य या कार्याचा ते कार्य मी नाही केलं. परमेश्वराने साथ दिली, सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं आणि असंच यश प्रत्येकाला येत राहू हीच प्रभू चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्व श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबा. कार्याध्यक्ष या शब्दाचा आपण योग्य अर्थाने कार्य करून आपलं कार्याध्यक्ष पद सिद्ध केलं, कार्यक्षमता सिद्ध केलेली बाबा.